इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी भरत अरुण यांची निवड करण्यात आलेली आहे। सहाय्यक प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। खरं तर भरत अरुण यांचं नाव आधी चर्चेत आलेलं होतं आणि त्याच नावावरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी विजय साळवी आता आपल्याबरोबर आहेत। विजय, ज्या नावाची चर्चा होती तेच नाव निश्चित झालंय आणि कदाचित त्या नावामुळे प्राजक्ता वादळ देखील उठलं होतं, कारण बीसीसीआयनं आधीच्या ज्या पत्रकार परिषद झाली होती जेव्हा रवी शास्त्रीची नियुक्ती केली होती मुख्य प्रशिक्षकपदी, तेव्हा बीसीसीआयनं हे सांगितलं होतं की गोलंदाजी प्रशिक्षकपदी झहीर खान आणि फलंदाजी सल्लागार म्हणून राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली, पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही आणि शेवटी रवी शास्त्री यांच्या पसंतीचेच भरत अरुण, जे त्यांच्या आधीच्या टीम डायरेक्टर असताना त्यांच्याबरोबर ज्यांनी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले, त्याच भरत अरुण यांची नियुक्ती करण्यात आली। आणि बीसीसीआयनं हे देखील या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की रवी शास्त्री यांची जेव्हा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे तेव्हा त्यांच्या पसंतीची टीम त्यांना सोबत देण्यात आली आहे। पण याचा अर्थ रवी शास्त्री आणि बीसीसीआयनं हे देखील स्पष्ट केलं की झहीर खान आणि राहुल द्रविड यांना गोलंदाजी आणि फलंदाजीचे सल्लागार म्हणून अजून दूर करण्यात आलं नाही। त्या दोघांबरोबर अजूनही चर्चा होणार आहे आणि जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्या दोघांचं स्वागतच असेल, असं रवी शास्त्री यांचं म्हणणं आहे। प्राजक्ता, विजय, भरत अरुण यांची कारकीर्द कशी राहिलेली आहे? भरत अरुण यांची कारकीर्द सांगायची तर फार काही ग्रेट अशी कारकीर्द नाही, पण कपिल देव यांच्या सोबतीनं 1986-87च्या सुमारास श्रीलंका दौऱ्यावरती त्यांची निवड झाली होती। 2च कसोटी सामने खेळले आहेत, एका डावामध्ये 3 विकेट काढले होते त्यांनी 76 धावात। हेच त्यांचं फार मोठं आंतरराष्ट्रीय स्तरावरची कारकीर्द, पण नक्कीच राष्ट्रीय स्तरावर त्यांनी चांगली कामगिरी बजावली म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड झाली। पण त्यानंतर त्यांनी आपलं लक्ष खास करून त्यांची जी गोलंदाजी मध्यम गती किंवा पेस गोलंदाजी होती त्याच्यातलं प्रशिक्षक म्हणून काम बजावण्याच्या दृष्टीने त्यांनी आपलं हे वळवलं आणि ते यशस्वी देखील झाले। रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा ते टीम डायरेक्टर होते तेव्हा भरत अरुण हे भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक होते। अनिल कुंबळेच्या कारकिर्दीत त्यांना दूर करण्यात आलं, पण पुन्हा एकदा रवी शास्त्री जेव्हा मुख्य प्रशिक्षकपदी आले तेव्हा तेच भरत अरुण आता एक पुन्हा गोलंदाजी प्रशिक्षकाचा चेहरा घेऊन आता टीम इंडिया सोबत उद्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे। प्राजक्ता, भरत अरुण यांचं प्रशिक्षकपदी नियुक्त होणं भारतासाठी किती फायद्याचं ठरू शकेल? भारतासाठी फायद्याचं नक्कीच ठरू शकतं। राष्ट्रीय स्तरावर खेळलेला माणूस आहे, आंतरराष्ट्रीय स्तराचा देखील 2 कसोटीचा का होईना पण एक चांगला अनुभव आहे। आणि भारताचे आत्ताचं जे गेल्या काही वर्षामधलं जे वेगवान गोलंदाजीतलं आपण पीक बघतोय, मग उमेश यादव असेल, भुवनेश्वर कुमार असेल, प्रत्येक जण, मोहम्मद शमी असेल, हे गुणवान आहेत, पण एका विशिष्ट क्षणी यांना मुलाच्या मार्गदर्शनाची गरज असते। म्हणजे अर्जुन जसा धनुर्धर किंवा तीरंदाज म्हणून एक मोठा होता, त्याचा अनुभव मोठा होता, त्याचं लक्षवेध अतिशय उत्तम होता, पण मोक्याच्या क्षणी, अतिशय महत्वाच्या क्षणी जसं श्रीकृष्णाकडून त्याला मार्गदर्शन किंवा सल्ला मिळालेला त्याच्या पुढच्या लढाईला वळण देणारा ठरला, तसंच या गोलंदाजांचं असतं। गुणवत्ता मोठी असते, अनुभव मोठा असतो, पण मोक्याच्या क्षणी त्यांना एक मोलाचा सल्ला लागतो आणि कदाचित भरत अरुण यांनी याआधी ती चांगली कामगिरी बजावली आहे। आता पुन्हा रवी शास्त्रीच्या मुख्य प्रशिक्षक पदाबरोबर त्यांचंही मार्गदर्शन टीम इंडियासाठी मोलाचं ठरू शकेल। प्राजक्ता,